स्वामींची एवढी सेवा नामस्मरण करून मनोकामना पूर्ण का होत नाही? नेमकं चूक कुठे होते हे जाणून घेऊया। स्वामी सेवा करूनही मनासारखे का होत नाही? आपलं नेमकं कुठं आणि काय चुकतं? यावर उपाय काय? महाराज हे कोट्यावधी भाविकांचे दैवत आहेत। दररोज न चुकता स्वामींचे पूजन, भजन, नामस्मरण, उपासना केली जाते। अगदी हजारो घरामध्ये स्वामी ग्रंथांचे पारायण केले जातात। नित्य नेमाने अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे। देश विदेशात स्वामींचे मठ मंदिरे आहेत। या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेणे, स्वामींच्या आरतीला उपस्थित राहणे, गुरुवारी विशेष करून स्वामींचे दर्शन, पूजन, नामस्मरण करणे अशा अनेकांचा संकल्प असतो। समस्या, अडचण, संकट असेल तर मनापासून स्वामींना हाक मारावी। स्वामी लगेच भक्ताच्या हाकेला धावून येतात, संकट मुक्त करतात, अडचण दूर करतात असे अनेकांना अनुभव आहेत। स्वामींना मनापासून शरण गेलं तर स्वामी मनातील इच्छा पूर्ण करतात, भक्ताच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा प्रत्यक्ष अनुभव देतात, असेही अनेक जण आवर्जून सांगतात। नियमितपणे स्वामींचे नामस्मरण करतो, सेवा करतो, मठात न चुकता जातो, गुरुवारी विशेष पूजन, नामस्मरण करतो, जे जे शक्य होईल ते ते करतो। असे असूनही स्वामी मनोकामना पूर्ण करत नाही, जी अपेक्षा आहे त्याची पूर्तता होत नाही असे अनेकांना वाटत असते। आपण कुठे कमी पडतो का असे विचारही मनात येत असतात। मनात भीती वाटते, घाबरायला होतं, असे का होते? यावर उपाय काय? याबाबत काही मान्यता असल्याचे सांगितले जाते। स्वामींवर श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा। अनेकदा आपण आपल्या इच्छा, मनोकामना, नवस, संकल्प हे अपष्टांना, जवळच्या व्यक्तींना, अगदी खास लोकांना, मित्रांना सांगत असतो। त्यातून सकारात्मक मिळावी हा उद्देश असतो किंवा तशी मनापासून अपेक्षा असते। त्यासोबत आपण स्वामींचेही शक्य तेवढे करत असतो। आपल्या परीने यथाशक्ती सेवा, नामस्मरण करतो। मनातील अमुक या इच्छेसाठी आपण स्वामींची अमुक एवढी सेवा करत आहे असेही सांगतो। इथेच चूक होते असेही सांगितले जाते, परंतु मनातील संकल्प, इच्छा, विशेष मनोकामना कुणालाही सांगू नयेत असे सांगितले जाते। त्यांची वाच्यता करू नये। तसेच आम्ही स्वामींचे अमुक करतो, तमुक करतो, स्वामींची एवढी सेवा करतो असेही अजिबात सांगू नये। आपली इच्छा गुप्त ठेवावी। अगदी बोलावेसे वाटले तर मनातल्या मनात स्वामींना सांगावे। स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा, स्वामी नक्की शुभ करतील असे सांगितले जाते। श्री स्वामी समर्थ।